नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महावितरणकडून नागपूर येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महावितरण नागपूर शहर मंडळाअंतर्गत 2025-26 या वर्षाकरता शिकव उमेदवारांना 1 वर्ष कालावधीसाठी या ठिकाणी करारबद्ध करण्यात येणार आहे। पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारीकरता या ठिकाणी तुम्हाला दिनांक 5/5/2025 ते दिनांक 11/5/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकतात। यामध्ये ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या ट्रेडसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे। तुम्ही जर ITI NCVT मधून उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतात। त्यामध्ये कोणकोणत्या विभागांमध्ये किती वॅकन्सीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये नागपूर शहर मंडळ नागपूर जे आहे या ठिकाणी कोपासाठी 12 वॅकन्सीज आहे। तसेच माहिती तंत्रज्ञान यासाठी 5 वॅकन्सीज आहे। वायरमनसाठी आणि इलेक्ट्रिशियनसाठी इथं वॅकन्सीज नाही आहे। तसेच काँग्रेसनगर विभाग जे आहे नामश नागपूर या ठिकाणी कोपासाठी 5, वायरमनसाठी 10 आणि वीजतंत्रीसाठी 35 अशा वॅकन्सीज आहे। त्यानंतर गांधीबाग विभाग नाशम नागपूर या ठिकाणी जे आहे ते कोपासाठी 2, वायरमनसाठी 10 आणि इलेक्ट्रिशियनसाठी 12 अशा वॅकन्सीज आहे। आणि त्यापुढे त्यांचे इस्टॅब्लिश ID पण त्यांनी दिलेले आहे। त्या इस्टॅब्लिश IDवरून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर महाल विभाग नागपूर या ठिकाणी जे आहे ते कोपासाठी 7 वॅकन्सीज आहे। वायरमनसाठी 9 आणि इलेक्ट्रिशियनसाठी इथं 16 वॅकन्सीज आहे। त्याचबरोबर 5 नंबरचा विभाग आहे सिव्हिल लाईन विभाग नागपूर या ठिकाणी कोपासाठी 4 वॅकन्सीज आहे। वायरमनसाठी 8 वॅकन्सीज आहे आणि इलेक्ट्रिशियनसाठी 14 वॅकन्सीज आहे। त्यानंतर बुरीबुटी विभाग नागपूर या ठिकाणी कोपासाठी 3 वॅकन्सीज, वायरमनसाठी 7 वॅकन्सीज आणि इलेक्ट्रिशियनसाठी 28 वॅकन्सीज अशा या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे। यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आपण या ठिकाणी पाहूया। तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रिशियन, वायरमन, माहिती तंत्रज्ञान किंवा कोपा या ट्रेडमध्ये तुम्ही ITI पण या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तरच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। शैक्षणिक दस्तावेज काय लागणार आहे आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये SSC व ITI, वीजतंत्री, तांत्रिक, माहिती तंत्रज्ञान, कोपा या व्यवसायातील सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिका, तसेच आधार कार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र इतर जे आहे ते तुम्हाला उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचे आहे। तसेच वयोमर्यादा काय आपण या ठिकाणी पाहूया। त्यामध्ये दिनांक 31/3/2025 पर्यंत उमेदवाराचं जे वय आहे ते 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। 18 ते 32 वर्ष वयोगटातील उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात। त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी तर वयोमर्यादा जी आहे ती 5 वर्ष शिथिल राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। वरील कालावधीमध्ये जर ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। शिकाऊ उमेदवारांची जी निवड आहे ती SSC व ITI गुणांच्या टक्केवारीनुसार अनुक्रमे जे आहे ते 40% व 60% अटी व शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी प्रवर्गानिहाय या ठिकाणी निवड केली जाणार आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेली जी प्रत आहे व शैक्षणिक अर्हता धारक केलेल्या गुणपत्रिका प्रमाणपत्रांच्या ज्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज जो आहे तुम्हाला या ठिकाणी दिनांक 5/5/2025 ते 13/5/2025 पर्यंत संबंधित कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करायचं आहे, जमा करायचं आहे। ज्या उमेदवारांनी वर्ष 2025मध्ये नवीन पोर्टलवर www.apprenticeshipindia.org यावर ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्यांनीसुद्धा आपले सर्व दस्तऐवज संबंधित कार्यालयामध्ये अर्जासोबत या ठिकाणी सादर करायचे आहे। नागपूर जिल्ह्याअंतर्गत रहिवासी असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्रथम प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करायचे आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनल पाहायला मिळत राहतील।